नमस्कार. प्रशांत वर्तक यांच्या आर्टिस्टिक वर्ल्ड प्रवर्तक ह्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण वृक्षवल्ली आम्हा सोयरे या विषयावरचा तिसरा व शेवटचा भाग वाचणार आहोत. एका प्रश्नाने सुरू झालेल्या वाटचालीला उत्तर म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरे आहेतच हे समजून घेऊन जागरूकपणे व वेळेतच उपाय करणे योग्य ठरेल. आजचा लेख वृक्षवल्ली आम्हा सोयरे आहेतच. वृक्ष लागवड, जोपासना, संवर्धन ही आज काळाची गरज आहे हे पटणारे, ते करण्याची इच्छा असणारे, पाठिंबा देणारे अनेक जण आपल्या आजूबाजूला आहेतच. सध्याची जंगलांची, वृक्षसंपदेची स्थिती निराशाजनक आहे हे खरेच, पण संवर्धनाचे जे प्रयत्न होत आहेत ते तोकडे पडत असले तरी निराशाजनक नक्कीच नाहीत. अनेक जण प्रामाणिकपणे, तळमळीने हे कार्य करीत आहेत. याशिवाय अनेकांना झाडे लावण्याची इच्छा असते, पण नक्की काय करायचे ते कळत नाही, जागा नसते. कोणती झाडे लावायची, कुठे लावायची, जोपासना कशी करायची असे प्रश्न असतात. अनेक जण वैयक्तिकरित्या शाळा महाविद्यालयामार्फत, संस्थेमार्फत, गाव पातळीवर आपापल्या परीने प्रामाणिकपणे योगदान देत आहेत. एकीकडे हेही कळतं की आपण आपले काम करत राहायचे. आपल्याला चिंता वाटत असेल तर झाडे लावायची, पण ते सगळ्यांना अनेक कारणांमुळे शक्य होत नाही. एखादे जादव पायेंग आयुष्यभर ध्यास घेऊन अख्खं जंगल निर्माण करतात. एखादे सयाजी शिंदे हजारो झाडे लावतात. निसर्गप्रेमी जीवनशैली जगणारे दिलीप कुलकर्णी घरोघरी पर्यावरण पोहोचविण्याचा ध्यास घेतात. राळेगण सिद्धी, हिवरे बाजार अशी काही उदाहरणे बघायला मिळतात, पण त्याचे लोण मोठ्या प्रमाणात आजूबाजूला पसरत नाही. त्यामुळे या सर्व लोकांच्या कार्याचा एकत्रित परिणामही अपुरा पडत आहे. अर्थातच यासाठी या कार्यात आणखीन लाखो लोकांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे. याबद्दलचे काही विचार. प्रत्येक गावात, शहरात किंवा जवळपास निवडक अशा काही मोकळ्या जागांची सर्वांना माहिती मिळू शकेल का, की जिथे कोणीही जाऊन झाडे लावू शकेल? प्रत्येक गावात, शहरात कोणत्या व्यक्ती किंवा संस्था वृक्ष संवर्धनाचे कार्य करत आहेत याची माहिती उपलब्ध व्हावी. स्मृतिवन सारखे काही प्रकल्प की जिथे आपण आपल्या आयुष्यातील विविध स्मृती जपण्यासाठी, जसे की वाढदिवस, स्मृती दिवस, एखादे मिळवलेले यश इत्यादी निमित्ताने एक झाड लावायचे, जोपासना करायची किंवा त्यांच्या देखभालीचा खर्च द्यायचा. या कार्यात प्रत्यक्ष सहभाग तर सगळ्यात महत्त्वाचाच, पण ज्यांना काही कारणाने ते जमत नसेल तरी इतर कोणत्याही प्रकारे यास हातभार लागणे चांगलेच. ज्यांना वृक्ष लागवडीच्या कार्यात काही ना काही योगदान करायचे आहे त्यांना ते कोणकोणत्या स्वरूपात करता येईल याविषयी सविस्तर माहिती एखाद्या सहज उपलब्ध माध्यमावर असावी. निसर्गविषयक, वृक्ष संवर्धनाविषयक नियतकालिकांचा अधिकाधिक प्रचार व्हावा. असा काही कॉमन प्लॅटफॉर्म की जिथे गावागावातील, शहराशहरातील कोणकोणत्या संस्था, व्यक्ती, सरकारी योजना आहेत ज्या वृक्ष लागवड, जोपासना, संवर्धन यासाठी कार्य करतात त्यांची एकत्र माहिती मिळू शकेल. त्यायोगे अनेक इच्छुक या कार्यासाठी आपापल्या परीने सहभाग देऊ शकतील. यासाठी माहिती जालाचा व समाज माध्यमांचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घेता येईल. याहून आता निकड आहे ती एखाद्या सक्षम मार्गदर्शकाची, लोकनेत्याची, जो देशातील किंवा जगातील लोकांना एका विचारांनी, कृतींनी एकत्र आणू शकेल. अनेक जणांना एखादे चांगले काम करण्याची इच्छा असली तरी ते पूर्ण करण्यात येणारे अडथळे पार करणे जमत नाही. त्यामुळे चांगले काम करणाऱ्यांची शक्ती क्षीण पडते. सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करून त्यांची कार्यशक्ती एकत्रित करणे, बहुसंख्य लोकांच्या मनात एखादे चांगले कार्य करण्याची इच्छा जागृत करणे, ती तेवत ठेवणे,
त्या कार्याची ताकद वाढवणे, प्रोत्साहन देणे, सर्वांगीण उपयोगी अशी दीर्घकालीन योजना आखणे, हे सारे खांद्यावर वाहून नेणारा असा एक दूरदृष्टीचा लोकनेता असण्याची गरज निर्माण झाली आहे. हे सारं होईल तेव्हा होईल. तोपर्यंत अगदी नगण्य वाटलं तरी आपल्यापैकी प्रत्येकाला काय बरं करता येईल? घरी किमान अगदी छोटी छोटी झाडे, रोपे लावता येतील. प्रत्येक घरात किमान एक तुळशीचे रोप असायला काहीच हरकत नाही. अगदी काही नाही तर छोट्याशा भांड्यात मोहरी, मेथी, कोथिंबीर, कडधान्य लावली तर त्याचा हिरवा रंग डोळ्यांना सुखावतो व ते वाढताना बघायचे सुख अनुभवायला मिळते. त्यानिमित्ताने मायक्रोग्रीन्सचाही फायदा करून घेता येईल. आपल्या घरी प्लॅस्टिकचे असंख्य डबे येतच असतात. त्याचा छान वापर यासाठी करता येतो. अगदी नगण्य वाटलं तरी पण तो हिरवाई निर्माण करण्याचा विचार जरी मनात रुजला तरी ते खूप महत्त्वाचे ठरते. मग शुभस्य शीघ्रम. आपण कोणते रोप लावणार विचार झाला का? किंवा तुम्हीही यावर आणखी काही उपाय सुचवू इच्छित असाल तर आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. लेख आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.